संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचं पुण्यनगरीत भक्तिमय स्वागत. अवघे पुणे झाले विठ्ठलमय. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यानं सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास कळस इथं पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत प्रवेश केला आणि भक्तिभावाचा उत्कट आविष्कार अनुभवायला मिळाला. सेवाभाव या संकल्पनेअंतर्गत पुणे महानगरपालिकेच्या वतीनं यंदा पालखी सोहळ्याचं वैविध्यपूर्ण पद्धतीनं आणि आनंदोत्सवात स्वागत करण्यात आलं. त्यानंतर दुपारी 2:15 वाजण्याच्या सुमारास मुळा नदीवरील पुलावरून संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा बोपोडी इथं पुण्याच्या वेशीत दाखल झाला. हा अविस्मरणीय क्षण डोळ्यात साठवण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी मोठी गर्दी केली होती. महापौर मंजुषा नागपुरे यांनी पादुकांना पुष्पहार अर्पण करून दोन्ही पालख्यांचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत केलं. पुष्पवृष्टीनं झालेल्या स्वागतानं आणि ज्ञानोबा माऊली तुकाराम या अखंड नाम घोषानं संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. पालखी मार्गावर अभिमानानं फडकणाऱ्या भगवा पताका, टाळ, मृदंग, वीणा आणि चिपळ्यांचा मंजुळ नाद, कपाळी चंदनाचा टिळा, गळ्यात तुळशीची माळ आणि उठाणवर विठ्ठल नाव घेऊन चालणारे वारकरी, डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, फुगडी खेळणाऱ्या वारकरी भगिनी आणि मृदंगाच्या ठेक्यावर आनंदानं पावले टाकणारे युवक, अशा भक्तिमय वातावरणानं अवघी पुण्यनगरी भारावून गेली. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर माऊलींच्या दर्शनाचा आनंद ओसंडून वाहत होता. अखेर दोन्ही पालख्या रात्री पुण्यातील मुक्कामस्थळी पोहोचल्या. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांच्या आगमनानं अवघी पुण्यनगरी भक्ती रसात न्हाऊन निघाली आणि विठ्ठलमय झाली. अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड. संपर्क क्रमांक 8080 17 80 77. पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमणे आहे. इच्छुकांनी वरील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. टॉप न्यूज पुणे.